नमस्कार. हे जे फोटोज तुम्ही पाहिले हे 25 जुलैचे आहेत. या काठ्या 3 आठवड्यांपूर्वी चालल्या होत्या. वर्कर्सचे हे रक्त कित्येक दिवसांपूर्वी वाहिलं होतं. पण या फोटोजचे ठसे आज सुद्धा देशातील जनतेच्या मनामध्ये डोक्यामध्ये ताजे आहेत. हे ते ठसे आहेत ज्यांनी संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाला बदनाम केलं. ज्या दिवशी ही घटना झाली तुम्ही आम्हाला SMS केले, ईमेल्स केले, तुम्ही आम्हाला पत्र लिहिलं आणि सांगितलं हरियाणाच्या मुख्यमंत्रींना आप की अदालतमध्ये बोलवून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं गेलं पाहिजे. आजचा हा खटला हरियाणामध्ये गुडगावच्या त्याच घटनेवर आधारित आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुडा आपकी अदालत मध्ये हजर व्हा. या आधी की आप की अदालतमध्ये जनतेचा खटला सुरू करू, आरोप आणि प्रश्नांची मालिका सुरू करण्यापूर्वी आजचे जज अनुपम गोस्वामी यांची परवानगी घेऊयात आजची कारवाई सुरू करण्यासाठी. कारवाई सुरू करण्यात यावी. तर खटला सुरू होत आहे. आप की अदालतमध्ये पहिला आरोप भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्यावर. आपकी अदालत मध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुडा यांच्यावर आरोप आहे की हे कामगारांचं रक्त वाहण्यासाठी जबाबदार आहे. हुड्डाजी, एक इंग्रजीमधली म्हण आहे की जेव्हा रोम जळत होता तेव्हा युरोप बासरी वाजवत होता. मी ऐकलंय की ज्यावेळी हरियाणाचे पोलीस लोकांना मारत होते तुम्ही कुठेतरी आराम करत होता. मी पहिला मुख्यमंत्री आहे जो त्याच वेळी काही तासांमध्ये तिथे हॉस्पिटलमध्ये पोहोचलो जिथे जे पोलीस लाठीचार्ज झाला, जे जखमी झाले होते. त्वरित मी त्याच वेळी गुडगावमध्ये पोहोचलो होतो आणि गुडगावमधून सोना हॉस्पिटल जिथे आहे खरं हे तिथे नाहीये गेलो का होतो. की जेव्हा हे समजलं की काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी जायला तयार होत आहेत हॉस्पिटलला तेव्हा तुम्ही गेला होतात नाही, मला जेव्हा समजलं तेव्हाच मी गेलो. आणि तुम्हाला समजायलाच खूप वेळ गेला होता. आता हरियाणा तर काही असं नाही की एका मिनिटात कुठेही पोहोचू शकतो. काही तासांमध्ये पोहोचलो होतो. तुमच्या जवळ इंटेलिजन्सची किंवा पोलिसांची काहीच इन्फॉर्मेशन नव्हती तेव्हा. नाही, हे आधी असं आहे की हे जे झालं काम, दोन्ही बाजूंनी वाद झाला. आधी पोलिसांना सुद्धा खूप जखमा झाल्या आणि मग काही लोकांना सुद्धा झाल्या आणि हे आता वेळेने यांचं भांडं फोडलं की मला असं वाटतं की केवळ वर्कर नव्हते तिथे, आणखी सुद्धा ताकद होती. जे या प्रकारचे त्यांनी कार्य केलं असे बरेचसे लोक हुड्डाजी, होते तिथे. कुठलीही ताकद असो कुठलाही आणि माणूस पोलीस असो तुम्ही पाहिलं, माझं आम्ही- मी आम्ही उत्तर तर दाखवलं पूर्ण की दिलं कुठल्या- नाहीये. तुम्ही माझं पूर्ण उत्तर ऐका. तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देतो. आमच्याकडे इंटेलिजन्स रिपोर्ट होता की त्या वर्कर्सचं प्रोसेशन येईल आणि त्या आधी सुद्धा आलं होतं. आधी नाही, पीसफुल होऊन गेले होते आणि होंडाच्या वर्कर्सचे निगोसिएशन 6 वेळा आधी झालं होतं. हे श्री ओमप्रकाश चौटालाजी मुख्यमंत्री होते तेव्हापासून हा वाद सुरू होता आणि 6 वेळा निगोसिएशन होऊन त्यांचा निर्णय सुद्धा झाला होता आणि हा निर्णय झाला होता की 100 जे वर्कर्स आम्ही घेऊन होंडावाले आणि ज्या दिवशी त्यांची 100 वर्कर्स जाण्याची वेळ होती काही शक्तींनी त्यांना आतमध्ये नाही जाऊ दिलं आणि मग जेव्हा प्रोसेशन आलं त्याच्या आधी प्रोसेशन काढलं होतं. मी त्याच वेळी म्हणालो होतो की मी ही गोष्ट नाही मानत की वर्कर्स हे करू शकतात. आणखी काही शक्ती ज्यांना कदाचित काही 5 महिने काँग्रेसचं सरकार बनलं आहे आणि ज्या प्रकारे हरियाणा विकास करत आहे, जो रिस्पॉन्स मिळतोय कदाचित त्यांना पचत नाहीये अशा हुड्डाजी, शक्ती. मी तुमच्या तेव्हा सगळ्या गोष्टी मान्य करायला तयार आहे, परंतु हे सांगा कुठली अशी गोष्ट आहे जी जस्टिफाय करते की पोलिसांनी काठ्यांनी लोकांना इतक्या वाईट प्रकारे मारावं जसं आमच्या बघण्यात आलं. मी जस्टिफाय नाही केलं. जस्टिफाय जर मी केलं असतं तर त्यावेळी पोहोचलो नसतो. मी तिथे वेळेवर पोहोचलो. मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी केली आहे, त्यांचा इलाज केला आहे आणि आज ज्युडिशियल इन्क्वायरी होत आहे आणि मी म्हणालो आहे जो कोणी दोषी असेल त्याला पूर्णपणे आम्ही नाही, दंडित मला करू. तुम्हाला फक्त इतकंच विचारायचं आहे, जे काही आम्ही टीव्हीवर बघितलं आणि संपूर्ण जगानं टीव्हीवर बघितलं ज्यामुळे हरियाणाची बदनामी झाली, त्यामध्ये तर हे स्पष्ट दिसून येतं ना की पोलिसांनी निवडून शोधून लोकांना डोक्यावर काठ्या मारल्या. हे याच वेळी मी ज्युडिशियल इन्क्वायरी केली आहे की मॉबला कंट्रोल करण्यासाठी कित्येकदा नाईलाजाने लाठीचार्ज करावा लागतो, परंतु त्यांना इन्स्ट्रक्शन्स असतात हे खांद्याच्या खाली मारण्याची. आणि हे जेव्हा मी फुटेज पाहिलं त्याच वेळी मी इन्क्वायरी मागितली. ही गोष्ट आहे की याला काही लोकांनी अनटोल्ड इन्सिडेंट जो झाला, एक दुःखद घटना घडली, त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचमुळे ज्युडिशियल इन्क्वायरी आम्ही देण्याचा आदेश दिलाय. हुड्डाजी, आणि सामान्यतः असं होतं की जर अशा प्रकारची कुठली घटना घडणार असेल त्याची आधीपासूनच माहिती असते. मी सांगतोय ना, प्रोसेशन केलं होतं आम्हाला.
परंतु काही जे आता जसं भांडं फुटलं आहे कारस्थानाचं, पुढील वेळ इन्क्वायरी सांगेल की जास्त कमेंट्स करू शकत नाही याच्यावर, कारण ज्युडिशियल इन्क्वायरी पुढे चालू आहे. परंतु या गोष्टीचं मी एक सुनिश्चित झालं की केवळ वर्कर्सचा हा वाद नव्हता, कारण वर्कर्स आणि मॅनेजमेंटचा वाद असता तर तो होंडा फॅक्टरीच्या समोर झाला असता. गुडगावमध्ये झाला. आणखी भरपूर शक्ती होत्या ज्यांचा स्वतःचा अल्टेरियर मोटिव्ह असू शकतो असेल, ज्यामुळे अशी परिस्थिती निर्माण बघा. झाली आणि एखादा अनटोल्ड इन्सिडेंट झाला. यामध्ये कोणालाही काही पॉलिटिकल आपल्या इथे सुद्धा भरपूर कित्येकदा होतं, परंतु काय कारण आहे, एक्सेसेस झाले आहेत, दोन्ही बाजूने झालेत आणि त्याचमुळे ज्युडिशियल इन्क्वायरी बसवली आहे. त्याचा रिपोर्ट येईल आणि जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा देतील. जनतेला विचारा, जर त्यांच्या मनामध्ये या प्रकारचे काही प्रश्न असतील. हो, बोला. ना तुमची प्रशासनावर पकड आहे, कोणीही तुमचा आदेश मानत नाही. आणि तुम्ही एक नवीन नीती काढली हरियाणामध्ये की आधी लोकांना मारा मग तडजोड करा. गुडगावमध्ये जे लाठीचार्ज केला ते तुम्ही सांगितलं. खरी गोष्ट तर ही आहे की अगदी निर्दोष लोकांना मारलं. आणि जे तुम्ही म्हणता वारंवार की शक्ती होत्या, यामध्ये दुसऱ्या शक्तींचा तुम्ही खुलासा तर करा. तुम्हाला सगळं माहिती आहे, प्रशासन तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही तर रजतजी अर्धा प्रश्न विचारत आहात. रोहतकमध्ये कुमारी मुलींना ज्यांचं लग्न नाही झालं त्यांच्यावर करून सुद्धा तुम्ही लाठ्या जे बरसल्या आता- रोहतकमध्ये सुद्धा. आणि त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसानंतर लाठ्या बरसल्यावर सुद्धा रोहतकमध्ये वाईट प्रकारे मारलं आणि मग नंतर तडजोड केली. नाही तसं हे चुकीचं आहे. हे जे तुम्ही बोलले आहात, वर्कर माझ्याकडे आले होते आणि जेव्हा मी मॅनेजमेंटशी बोललो तेव्हा हे ज्याबद्दल बोलत आहात ते माझ्याकडे आले होते चंदीगडमध्ये भेटायला. त्यांच्याशी मी बोललो. नाही, ते काय आणि- म्हणाले की आधी तुम्ही पोलिसांकडून मारहाण नाही, करता, काही- त्याच्यानंतर नाही, तुम्ही त्यांची तडजोड काही करता. तक्रार नव्हती. त्यांची काही तक्रार नव्हती. हे तर यांचं कदाचित असं असू शकतं की यांचं कुठेतरी तसं असेल, हे मी बोलू शकत नाही. परंतु त्यांची काही तक्रार नव्हती. त्यांची जी तक्रार होती की आमचे जे काय काही म्हणजे ते- तुम्हाला असं नाही, म्हणायचं की हे सगळे उपद्रवी घटक आहेत का? आता हे तर ते सांगू शकतात, तेच सांगू शकतात. परंतु असं असू शकतं यांचा काहीतरी राजकीय विचार असेल, त्यांचे आपले राजकीय आयडिओलॉजीचे माणसं असतील. मी काही नाही म्हणू हे शकत. बघा, मी तुमची गोष्ट मान्य करतो की उपद्रवी घटक होते. मी हे सुद्धा मान्य करतो की बाहेरून आलेले लोक होते. पण काय बाहेरून आलेल्या घटकांची, उपद्रवी घटकांची इतक्या वाईट प्रकारे मारहाण केली जावी का, ज्या प्रकारे पोलिसांनी केली? नाही, मी तर या गोष्टीवरून तुम्हाला पोलिसांना असं तर नाही म्हणालो मी. हे तुम्ही चुकीचं केलं. याच गोष्टीवर ज्युडिशियल इन्क्वायरी बसवली आणि आयडेंटिफाय करतील. जे मॉब कंट्रोल करणं कित्येकदा नाईलाज असतो. गोळ्या आम्ही चालवतो, गॅस सुद्धा चालवतो. कुठलीच फायरिंग नाही झाली तिथे. आणि ज्या प्रकारे टीव्हीवरती दाखवलं, माफ करा, हे आता कुठे या प्रकारचं होत असेल, एक इन्सिडेंट असा सांगा जिथे फायरिंग झाली नाही. जेव्हा मला समजलं, मी पोलिसांना आदेश दिला लगेचच काम करायचं. आणि कोणीतरी असू शकतं पोलिसांमध्ये सुद्धा असे काही घटक, मी नाही सांगू शकत, तर इन्क्वायरी सांगेल. कारण जे तुमचे विरोधी परंतु आहेत ते तर असं परंतु म्हणतात जे की माझे नैतिकता बनत होती त्याच वेळी मी पोहोचलो, सगळं काही केलं आणि ज्युडिशियल इन्क्वायरीचा आदेश तुमचे दिला. विरोधी तर म्हणतात की जलियानवाला बागमध्ये ज्या प्रकारे झालं होतं, चारही बाजूने घेरून मारलं होतं पोलिसांनी, त्याच प्रकारची घटना दिसून येते. जालियनवाला बागमध्ये तर कित्येक लोक मेले होते. तेच तर मी म्हणत आहे की मी स्वतः तुमच्या हे चरणाशी आलो की शेकडो गटरमध्ये पडले आहेत, शेकडो बेपत्ता आहेत. तिसऱ्या दिवशी कुठून गटारामध्ये आले, कोण बेपत्ता होते, कसे फॅक्टरीमध्ये पोहोचले, या गोष्टीची तुम्हीच इन्क्वायरी बसवून घ्या. बघा, या गोष्टीविषयी खूप सारे प्रश्न आहेत, जनतेच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत, ज्यावर तुमच्याकडून स्पष्टीकरण घ्यायचं आहे. आपण थांबूया एका ब्रेकसाठी आणि ब्रेक नंतर भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्यावर जनतेचा खटला सुरूच राहील. आपकी अदालतमध्ये आज जनतेच्या आरोपांच्या आणि प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये आहेत हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्यावर. आपकी अदालतमध्ये भूपेंद्र सिंग हुडा यांच्यावर आरोप आहे की यांचं प्रशासन कामगारांवरील अत्याचार थांबवण्यामध्ये अयशस्वी ठरलं. हुड्डाजी, जेव्हा तुमची पहिली प्रेस कॉन्फरन्स होती मुख्यमंत्री झाल्याच्या 2 दिवसांनंतर, मला आठवतंय तुम्ही म्हणाला होतात की हरियाणा वासियांना असं शासन देईन जे पोलिसांच्या दहशतवादापासून मुक्त असेल. भयमुक्त असेल, हो, भयमुक्त असेल. केवळ पोलीस नाही, अपराधी आणि जे कोणी असे सरकारी तंत्राबरोबर मिळून त्यांच्या संरक्षणामध्ये जे अपराध होत होते, आज हरियाणामध्ये अशा प्रकारचे अपराध होत नाहीयेत आणि लोकांना हरियाणा सरकारमध्ये विश्वास पण आला तुम्ही हे आहे. मान्य करता की जे तुम्ही वचन दिलं होतं की अत्याचार होणार नाही, ते वचन पूर्ण करण्यामध्ये तुम्ही अपयशी ठरला आहात? नाही, मी यशस्वी आहे. जर कोणी चूक करत असेल त्याला शिक्षा सुद्धा मिळेल. कुठल्या बाजूने चूक आहे, असफलता तर तेव्हा असते जेव्हा ज्युडिशियल इन्क्वायरीचा एखादा रिपोर्ट येईल, कोण दोषी आहे, त्याला शिक्षा देणार नाही, तेव्हा तर मी समजू शकतो. हुड्डाजी, हा आरोप माझा नाहीये,
हा आरोप तुमच्या पार्टीच्या अध्यक्ष सोनिया गांधींचा आहे. ज्यावेळी त्यांनी ही घटना घडली त्याच्या 2 दिवसांनी जेव्हा त्यांनी काँग्रेसच्या पार्लमेंटरी पार्टीची मीटिंग ॲड्रेस केली, त्या म्हणाल्या, हरियाणा सरकार आपल्या जबाबदाऱ्यांना योग्य प्रकारे पार पाडू शकली नाहीये. नाही, ही तर पेपरमध्ये बातमी असेल तुमच्या. बाकी ही गोष्ट ठीक आहे, काँग्रेस अध्यक्षांना या गोष्टीशी ते तर आहे. त्यांना तर हवंच आहे शांती, प्रिय वातावरण व्हावं आणि त्यांना हवं आहे की हे बघा, काँग्रेस पार्टी जनहिताची पार्टी आहे, कामगारांच्या हिताची पार्टी आहे, गरीब माणसांच्या हिताची पार्टी आहे. तर त्यांचं म्हणणं आम्ही ऐकलं आणि निगोसिएशन झालं सुद्धा, यश सुद्धा मिळालं. हा अनटुवर्ड झाला जेव्हा आम्ही म्हणालो की हा केवळ वर्कर आणि मॅनेजमेंटचा वाद नव्हता, हे आणखी उपद्रवी घटक होते. मला कुणाची माहिती फक्त आहे, एका 3 दिवसाची गोष्ट महिन्यांनंतर नव्हती. रिपोर्ट येईल त्यावेळी मी तुम्हाला सांगेन. रिपोर्टची नक्कीच वाट पाहू आम्ही. हा, पण प्रश्न हा आहे की जसं पहिल्यांदा लाठीचार्ज झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा लोक हॉस्पिटलमध्ये गेले आपल्या लोकांना भेटण्यासाठी, पोलीस स्टेशनला गेले, तेव्हा पुन्हा त्यांची मारहाण झाली. नाही, हे चुकीचं आहे. हो, काही उपद्रवी घटक हॉस्पिटलच्या बाहेर उभे होते, कोणी जात होतं त्यांना म्हणत होते काही, म्हणजे अशी काही मारहाण आणि नाही झाली. जे मार्क्सवादी लीडर आहेत ते म्हणाले की ज्या प्रकारचं जेवण लोकांना मिळालं हॉस्पिटलमध्ये, ज्या प्रकारची औषधं त्यांना मिळाली, त्याविषयी खूप आक्षेप होता त्यांना. औषधं अगदी व्यवस्थित मिळाली आहेत. मी स्वतः हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, जेवण अगदी व्यवस्थित मिळत होतं. आणि तुम्ही हरियाणाच्या लोकांना सुद्धा आणि प्रशासनाला सुद्धा ओळखता, तर हे वर्कर होते आणि जे क्रिमिनल असतील ते सुद्धा जेलमध्ये असतील, तर ते सुद्धा हे जे जेवण दाखवतात ते नाही खाणार हरियाणामध्ये. पण हे तर तुम्हाला माहिती आहे ना की या लोकांनी दाखवलं आता होतं की ते कशा ते प्रकारे. त्यांनी काय दाखवलं आहे, काय नाही दाखवलं तेच सांगू शकतात. कधी तुम्ही त्यांना विचारा. जे मी काही पाहिलंय ते मी सांगेन. मला पण जे काही माहित हुडाजी, नसेल ते मी बरेचसे कसं लोक सांगू? असं म्हणतात की कारण की तुम्ही आधी कधी प्रशासनामध्ये नव्हतात, तुम्ही आधी कधी मंत्री राहिला नाहीत, तुम्ही कुठल्याही अशा पदावर नव्हता जिथे सरकार चालवायचं असेल, म्हणून तुमच्याकडून सांभाळली गेली नाही परिस्थिती. आता हे तर तुम्ही हरियाणामध्ये येऊन पहा. आज प्रत्येक व्यक्ती त्यांना कॉन्फिडन्स आहे, जो विश्वास उडाला होता लोकांचा, आज विश्वास आहे. त्यामुळेच तर इथे गुंतवणूक येत आहेत, आमचे ऑफर्स येत आहेत, इतकं विकासाचं कार्य होत आहे. आज लोकांना सत्य माहिती आहे. जे लोकांनी टीव्हीवर हा. पाहिलं ते सत्य नाहीये, जे तुम्ही म्हणताय ते सत्य आहे. ते सुद्धा सांगतो मी. नक्की जर कुठलीही अशी गोष्ट असती, हे बघा अन्याय झालाय, मी ही गोष्ट कधी म्हणूनच ज्युडिशियल इन्क्वायरी मी बसवली आहे. जर मला हा विश्वास असता की अन्याय झाला नाहीये, परंतु दोन्ही बाजूने अन्याय झालाय, जो दोषी असेल त्याला शिक्षा मिळेल. हुडाजी, आणखी जेव्हा काय तुम्ही अन्यायाबद्दल बोला. बोलता तेव्हा तुम्ही त्याबरोबर एक अर्धवाक्य ऍड करता की दोन्ही बाजूंनी हो. झालंय. तुम्ही काय म्हणताय की जे लोक मार खात होते, पोलिसांच्या काठ्या खात होते, ज्यांची डोकी फुटत होती, ते अन्याय करत होते. कोण? नाही, आधी पोलिसांना सुद्धा जखम्या झाल्या, यांचे सुद्धा 2-2 हात तुटले, डीएसपीचे सुद्धा 2 हात तुटले. आता ते तर इन्क्वायरी हो, सांगेल. इथे जे खूप काही सारे खरं असे ते लोक सांगेल. आहेत जे त्यावेळी तिथे उपस्थित होते. हो, बोला. साधारण 2 किंवा 3 हजाराच्या आसपास वर्कर होते. मग प्रशासनाच्या जवळ CID किंवा आणखीन कोणी व्हिजिलन्स असते का, जी माननीय मुख्यमंत्रीजींना रिपोर्ट करत नाही का, की इतके लोक गोळा झाले तिथे? शहराच्या मध्यभागी कमला नेहरू पार्क आहे. असं असून सुद्धा ते रस्त्यावरून गेलेत आणि जाऊन कल्याण हॉस्पिटलच्या समोर तिथे त्यांच्यावर आपापसात पोलिसांचा त्यांचा वाद झाला. परंतु असं असून सुद्धा DC साहेबांनी हे आदेश दिले की तुम्ही या मिनी सेक्टरवर आणि मग येऊन तुमच्याशी तडजोड करतो. तिथे एकत्र करून त्यांच्यानंतर पोलिसांनी अशा प्रकारे मारलंय की काय सांगू आम्ही तुम्हाला. जसं टीव्हीवर पाहिलंय, खरंच खूप दुःख झालं. मी तर स्वतः म्हणतोय, मला सुद्धा स्वतःला दुःख झालं. कोणत्या प्रदेशाच्या चीफ मिनिस्टरला वाटतं की त्याच्या प्रदेशामध्ये अशी काही घटना घडावी? नाही, त्यांनी एक आणि गोष्ट ते तर विचारली की जे काही त्यांनी- झालंय त्याची ज्युडिशियल इन्क्वायरी आम्ही हुडाजी, बसवली. ते हे विचारतायत की काय तुमची इन्फॉर्मेशन सिस्टीम अगदी फेल झाली होती का, की तुम्हाला याचा काही मी अंदाज तुम्हाला नव्हता? सांगतो. इंटेलिजन्स एक्झिस्ट करत मी नव्हती, सांगितलंय तुम्हाला. CID काम करत नव्हती. मी तुम्हाला सांगितलं आहे, तुम्ही तेच प्रश्न विचारताय. आमच्याकडे इन्फॉर्मेशन होती, आधी सुद्धा प्रोसेशन आलंय, आधी सुद्धा कामगार आलेत, पीसफुल जाण्याचं असं सगळं होतं. नाहीतर आधी बाहेरच थांबवलं असतं. आणि हे केवळ वर्कर्सच काम नाहीये, मी पुन्हा सांगितलंय. हुडाजी, जनतेला हे आता याचा विचारायचं आहे अर्थ की काय पोलीस ही अशी इन्फॉर्मेशन नव्हती दिली की तिथे अशा प्रकारचे घटक येतील आणि ते कामगारांना मारहाण करतील आणि शांतीभंग याचा करतील. अर्थ नाही, तुमच्याकडे याचं योग्य नव्हतं. इन्फॉर्मेशन नव्हती. हे होतं की बाबा वर्कर येतील, वर्कर्स हे असं काम, म्हणजे मला असं वाटतं की वर्कर्स हे असं काम नाही करू शकत आणि पोलिसांना सुद्धा असं वाटत नाही. हुडाजी, आधी तुम्ही कित्येकदा स्वतः असं असं झालंय, म्हणताय पण की काही उपद्रवी घटक होते. तुम्ही स्वतः म्हणताय की कारस्थान होतं. तुम्ही स्वतः म्हणताय की पोलिसांनी, काही लोकांनी पोलिसांना भडकवलं. नाही, इंटेलिजन्स तर गुप्तची सुद्धा सांगतायत.
गुप्ताजी सुद्धा आता म्हणाले तर होते यांच्या intelligence प्रश्नाचे तुम्ही उत्तर मागत आहात नाही, ते मी तर हेच स्वतः तुम्हाला सांगत आहेत विचारतोय. ही गोष्ट. नाही उडाजी, म्हणूनच मी गुप्ताजी तर नाही बसलेत ना अदालतमध्ये, आज तुम्ही अरे बसले नाही, आहात. पण म्हणूनच प्रश्न तर ते विचारत आहेत. प्रश्न माझं- तर ते विचारत आहेत. त्यांचा माझं- प्रश्न तुम्ही मी वाढवत आहात त्यांच्या ना पुढे. प्रश्नामध्ये फक्त तुम्हाला इतकं विचारतोय की जर कुठलं कारस्थान होतं, हे तर तुम्ही सुद्धा म्हणालात, उपद्रवी घटक होते हे सुद्धा तुम्ही म्हणालात, गडबड करणारे लोक तिथे पोहोचले होते, बाहेरील घटक होते हे सुद्धा माहित होतं. काय इंटेलिजन्सला, सीआयडीला, पोलिसांना ह्याची काही माहिती नव्हती? नाही, या प्रोसेशन बद्दल जसं मी म्हणालो त्यांना माहिती होती आणि आधी 1 आठवडा आधी सुद्धा नाही, प्रोसेशन तिथे आलं होतं. काहीतरी शांती, गडबड होईल, शा- कारस्थान शांती. होईल. नाही नाही, हे अँटिसिपेटेड नव्हतं, कारण आमच्या इथे तर अशा प्रकारचे वर्कर्स नाहीच आहेत आणि अशा प्रकारचं असं होईल हे अँटिसिपेटेड नव्हतं आणि हीच त्यांच्याकडून चूक झाली आहे आणि याच गोष्टीवर इन्क्वायरी बसवली आहे. ज्युडिशरी आम्हाला विश्वास आहे. आता तुम्ही जज साहेबांना इथे बसवून ठेवले, आता विश्वास आहे की हे जे काही निर्णय देतील ते आम्ही ऐकून घेऊ. ठीक आहे, पण आणखी काही आरोप आमच्याकडे आहे. आपण एका हा. ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्यावर जनतेचा हा खटला असाच सुरू राहील. आपकी अदालतमध्ये आज जनतेच्या बाजूने खटला चालवत आहोत हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्यावर. आपकी अदालतमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुडा यांच्यावर आरोप आहे की यांनी दुसऱ्यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही 2 गोष्टी वारंवार म्हणालात. एक तर तुम्ही म्हणालात की मीडियाने याला वाढवून चढवून सादर केलं. मी मीडियाला ब्लेम करत नाहीये. मी ज्या लोकांनी मिस इन्फॉर्मेशन ज्यांनी दिली, मीडियाने व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न नाही केला. यात काही हरकत नाही, कारण तुम्ही स्वतः ऐकलंय की 100 लोक गटारामध्ये पडलेत. नाही आणि नाही, तुम्ही मग पुन्हा ते पुन्हा तुम्ही गटर बद्दल बोलत आता आहात काय पुन्हा पुन्हा. मी ऐकलंय तुमचं ऐकलंय. तुम्ही सुद्धा पुन्हा पुन्हा तीच गोष्ट बोलताय. तुम्ही सुद्धा नाही, पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारताय. नाही, मला नाही, सुद्धा पुन्हा पुन्हा हे तेच बघा, उत्तर द्यावं मी लागतंय तर ना. तुम्हाला तुम्ही सुद्धा दिलेले एका प्रश्नातून दुसरा प्रश्न विचारत नाहीये, गोल फिरून तेच विचारत नाही आहात नाही फिरून कशाला. आणि मी सुद्धा तेच नाही, उत्तर जोपर्यंत देतोय. तुम्ही मी तर खूप आय ऑलवेज कट स्ट्रेट. हुड्डाजी ज्यावेळी हे तुमचा incident सामना झाले नाही करू होते, शकत आम्ही. हो. तुम्ही तर रोज अनुभवी व्यक्ती आहात. नाही, आम्ही तर तुम्ही तर- साधे शेतकऱ्याचा मुलगा आहोत. स्पष्ट बोलतो, मनामध्ये जी गोष्ट आहे तीच नाही, बोलतो. आम्ही सुद्धा सरळ प्रश्न विचारतो आणि काही नाही. पण सत्य तरी आहे, तुम्ही म्हणालात की टीव्ही वाल्यांनी गरजेपेक्षा जास्त दाखवून लोकांना भडकवलं. नाही, मी तर हे वाढून चढवून हे तर मीडियाचं काम आहे. जे मर्जी आहे ते लिखावं तर तुमच्यावर ते डिपेंड आहे. परंतु मी त्याच वेळी तिथे पोहोचलो होतो आणि मी हे विधान केलं होतं मीडियाच्या समोर, इतके लोक जखमी आहेत, किती लोक हॉस्पिटलमध्ये आहेत आणि ते चुकीचं सिद्ध करण्याची काहीच गोष्ट नाही. त्यांच्यावर सुद्धा तुमची टेप 600 लोक जखमी असल्याची चालत राहिली. मग इतका तर आम्हाला अधिकार आहे नाही, पण एखादी जेव्हा गोष्ट जेव्हा सांगण्याचा. तुम्ही तुमचं म्हणणं सांगितलं ते सुद्धा मीडियाने दाखवलं, पण जे फोटोज मीडियाने दाखवले, जे पाहून लोकांच्या मनामध्ये राग निर्माण झाला, ते तर खोटे नव्हते ना. नाही, ते मीडियाला मी तर आभारीच आहे मीडियाला, का तर मला मीडियाशी काही वैर नाही. परंतु ते फोटोज पाहिले आहेत म्हणूनच मी ज्युडिशरी इन्क्वायरी बसवली आहे. माझ्या मनामध्ये सुद्धा त्रास आहे त्या गोष्टीचा. मी सुद्धा ही गोष्ट मान्य करतो की अन्याय झालाय आणि लोकांना विचाराल तर तुम्हाला समजेल की ज्या वेगाने हरियाणा विकास करत होता, कदाचित काही लोकांना पचत नव्हतं ते. हे तर सांगा हुड्डाजी, कोण असे लोक आहेत जे कारस्थान करतायत तुमच्या विरोधात? असं आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे, ज्युडिशियल इन्क्वायरी बसली आहे आणि यापेक्षा जास्त कमेंट करणं मला असं वाटतं दॅट इज नॉट इंटरेस्ट ऑफ जस्टिस. हे माझ्याकडे 7 ऑगस्टचं ट्रिब्यून वृत्तपत्र आहे, ज्यामध्ये तुम्ही म्हणालात की हे जे व्हायलेंट इन्सिडेंट झाले, ही जी हिंसा झाली, ही डीप सिटेड कॉन्स्पिरसी होती आणि तुम्ही हे सुद्धा म्हणालात की हे करवणारे खूप सारे तुमचे स्वतःचे लोक होते, तुमच्या स्वतःच्या पार्टीचे लोक होते. नाही, माझ्या पाठीचं कोणीही नव्हतं. हे डिपार्टमेंट ज्यांचं होतं त्या मंत्र्यांची काही ना काही जबाबदारी होती. आधी निगोसिएशन चालू होती ना, श्रममंत्रीच्या आदेशानुसारच 6 निगोसिएशन झाले. मी तर हे सुद्धा ऐकलंय की तुमचे जे श्रम मंत्री आहेत, लेबर मिनिस्टर, त्यांनी लोकांना मिसइन्फॉर्म केलं, मिसगाईड केलं, ते तिथे पोहोचले नाहीत त्यावेळी. नाही, जर मी पोहोचलो, मुख्यमंत्री पोहोचले तर श्रममंत्री काय करणार? मी वेळीच पोहोचलो होतो आणि हे तुम्ही चुकीचं ऐकलं. पण डिपार्टमेंट तर कारण सगळे श्रम मंत्री मंत्रीचं आहे. मग ठीक आहे, डिपार्टमेंट आता मी मुख्यमंत्री आहे. जेव्हा आणि मुख्यमंत्री पोहोचतात तेव्हा श्रममंत्री बद्दल काही नाही, बाकी आमचे सगळे मंत्री ठीक आहेत आणि बरोबर आपल्या जबाबदारीने काम करतात. श्रम मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांची जमत नाहीये. हे तर तुम्ही म्हणत आहात. जर मी मुख्यमंत्र्यांशी जमत नसेल तर श्रममंत्री कसे राहतील? कदाचित खूप सारे जे तथ्य आहेत ते एक तथ्य तुमच्या समोर माझ्यासमोर हे आले आलं होतं हुड्डाजी, की तुम्ही LK अडवाणींना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही तुमच्या लोकांना सांगा की जरा शांत राहा, कारण याचं सगळं मायलेज कम्युनिस्ट घेऊन जातील. असं आहे, हे तर मला विचारलं तुम्ही, मी नाही म्हणेनच. जर LK अडवाणी म्हणाले, जर माझं आयुष्यात कधी त्यांच्याशी फोनवर बोलणं झालंय तर मी तुमचं मानेन. म्हणून सांगतो, सोडून द्या.
पण जे कम्युनिस्ट नेता आहेत त्यांच्या घरी तुम्ही रात्री 12 वाजल्यानंतर गेलात जर हे समजावण्यासाठी? सुद्धा कोणी सिद्ध केलं की मी कुठल्याही कम्युनिस्ट नेत्याच्या घरी गेलो तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. कुठल्याही कम्युनिस्ट नेत्याने हे सांगावं की हे माझ्या घरी आले होते तरी मी तुमचं म्हणणं मानेन. हुड्डाजी, या सगळ्या गोष्टी आता हे वृत्तपत्रांमध्ये कुठून कुठल्या गोष्टी आणताय तुम्ही? आता सगळ्या गोष्टी कुठून कोण देतं, तुम्हाला कोण फीड करतं नाही मला नाही, कळतच नाही नाही. हे कोणी फीड करत नाहीये. हा. हे माझ्याजवळ वृत्तपत्रातून 1 आलं. ऑगस्टचं हिंदू वृत्तपत्र आहे. वृत्तपत्रातून हो. आलंय. हा, ते तर तुम्हाला माहित असेलच. मला नाही माहित. म्हणूनच मला तरी दोष नाही, देऊ नका, जे मी नाही वृत्तपत्रामध्ये दोष छापलंय देत. त्यासाठी. मी कोणाला दोष देत नाहीये. हो, हे नक्की आहे. जर वृत्तपत्रवाल्यांनी मला विचारलं असतं तर मी सत्य त्यांना सांगितलं असतं. मग तुम्हाला तर धन्यवाद द्यायला हवं. जे वृत्तपत्रामध्ये जी बातमी छापली आहे त्याबद्दल तुम्हाला स्पष्टीकरण देण्याची संधी नाही, मी मिळाली. आभारीच आहे तुमचा. यात काही संशय आपण नाही. एका ब्रेकसाठी थांबूयात आणि पुढचा आरोप असेल ज्यावर भूपेंद्र सिंग हुड्डा यांना पुन्हा एकदा स्पष्टीकरण मागूया, गुडगावमध्ये झालेल्या निर्दयीपणे झालेल्या अत्याचारावर. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने खटला चालवत आहोत हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्यावर. आपकी अदालतमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुडा यांच्यावर आरोप आहे की यांनी गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला. हा सीपीएमच्या पॉलिट ब्युरोचा आरोप आहे. ते म्हणाले की भूपेंद्र सिंग हुड्डा आणि त्यांचे सरकार पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. काही चुकीचा आरोप आहे. ज्युडिशियल इन्क्वायरी झाल्यानंतर काहीच गोष्ट नाही. मी सांगितलंय आमच्या सरकारची नीती आणि उद्देश तुम्हाला सांगितला. दोषींना शिक्षा देण्याचा आमचा उद्देश आहे, तोच विचार आहे. आणि सीताराम येचुरी तर असं म्हणाले की तुमचे जे सरकार आहे ते विदेशी भांडवल आणि परदेशी भांडवलदार यांच्या सावलीखाली जगतंय. आता हे तर सीताराम येचुरी यांनीच म्हटलं. आमचे साथी आहेत ते. ही गोष्ट बंगालचे मुख्यमंत्री तर म्हणत नाहीत. बंगालमध्ये तर त्यांच्या पार्टीचं सरकार आहे. तिथे सुद्धा तर विदेशी पुंजीची गुंतवणूक होते. नाही, त्यांचं म्हणणं आहे की हे जे तुम्ही या लोकांना प्रोटेक्ट करतात, सरकारी अधिकाऱ्यांना, पोलीस ऑफिसरांना, हे विदेशी भांडवलदारांच्या सांगण्यावरून करत आहात. नाही, मी कोणाच्या सांगण्यावरून नाही करत आहे, ना कोणी सांगू शकत. परंतु हे आमचं कर्तव्य आहे, तर त्यामुळे ज्युडिशियल इन्क्वायरी केली. वातावरण आमच्या प्रदेशाचं असावं, कायदा व्यवस्था असावी, कायदा लोकांनी मानावा आणि कायद्यानुसारच लोकांना शिक्षा मिळावी. जी इन्क्वायरी तुम्ही करणार आहात ती फक्त तुमच्या अधिकाऱ्यांसाठीच आहे, प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी आहे. 64 लोकांवर जे होंडाचे कर्मचारी होते त्यांच्यावर केस दाखल झालीये आणि त्यांच्यावर केस दाखल झालीच नाही जे खरंच लाठीचार्ज करत होते. त्यासाठी आणखी काय प्रूफ हवंय? दुसरं मला आणखी एक विचारायचंय तुम्हाला की जी तुम्ही मागे एक घोषणा केली होती, वर्तमानपत्रांमध्ये आम्ही तुमचं म्हणणं वाचलं की जे प्रशासकीय अधिकारी यात इन्व्हॉल्व्ह होते आणि कार्यरत होते त्यांना एका मोठ्या सुट्टीवर पाठवलं जाईल, पण आजही ते मोठ्या मोठ्या पदांचा उपभोग घेत आहेत. हे कुठल्या गोष्टीचं क्रेडिट मिळतंय त्यांना? नाही, ही तुम्हाला चुकीची माहिती मिळाली. ही चुकीची माहिती आहे. गुडगावमध्ये त्यामधील ना डेप्युटी कमिशनर आहेत ना SP आहेत. नाही, गुडगावमध्ये नसतील, पण जिथे मग? कुठे असतील ते हा. आहेत तर सरकारी पदावर अजूनही ते बसलेले, त्याचा प्रभाव तर वापरू ते शकतात ते ते. तर नाही. ज्युडिशियल इन्क्वायरीवर कोणाचा परिणाम होत नाही. आणि ही जी ज्युडिशियल इन्क्वायरी आहे ही जे आमचे काँग्रेस पार्टीचे नेता आहेत त्यांनी सुद्धा मागणी केली होती. सगळ्यांनीच मागणी केली होती आणि यावेळी मी मान्य केलंय. आणि हा अगदी योग्य निर्णय आहे. आणि दोषीला शिक्षा करण्यासाठी यापेक्षा मोठं हत्यार सरकारकडे कुठलंच नव्हतं. परंतु हुड्डाजी, ही त्यांची गोष्ट आहे की हे दुहेरी मापदंड नाहीये का, की जे अधिकारी आहेत त्यांचं तर तुम्ही ट्रान्सफर कराल आणि जे वर्कर आहेत त्यांच्यावर पोलिसांची केस बनेल. नाही, मी वर्करसाठीच हा होंडाचा निर्णय घेतला आहे. कारण प्रश्न नाही, त्यावेळी प्रश्न हा आहे की काय त्यावेळी त्याचवेळी त्यावेळी नाही, जे नाही, ऐका वर्कर्स माझं. होते त्यांच्या विरोधात पोलीस केसेस आहेत की नाहीयेत? नाही, पोलीस केसेस आहेत. परंतु मी त्यांना निर्णय घेतला आणि त्यांनी वकिलांनी हे विधान दिलंय की आम्हाला काही त्यांच्या विरोधात असं काही नाही. अँड आय ऑलरेडी डिक्लेअर वी विल विथड्रॉ दोज केसेस ऑल्सो ॲज डिमांडेड बाय वर्कर्स. हे तुम्ही आज पब्लिकला हे आश्वासन देतात की ते जे 64 वर्कर आहेत त्यांच्या विरोधात जे क्रिमिनल केसेस आहेत ते विड्रॉ केले जातील? मी म्हणालो ना, त्यांना जामीन करून दिला. नाही, जामीन नाही. हा, काय केसेस विड्रॉ केले जातील? ते तर कोर्टाचं काम आहे. परंतु मला वाटतं हा जो निर्णय झाला आहे चांगली गोष्ट आहे. परंतु कोर्ट काय निर्णय घेईल ते कोर्टाचं काम आहे. नाही, आम्ही काय त्यावर काही नाही बोलू शकत. जनतेला विचारत जर त्यांच्या मनात असे काही हा. प्रश्न असतील तर. हो, बोला. कंवर दलपत सिंग फरीदाबाद इथून आलोय. हो. वकील आहे मी हो, व्यवसायाने. विचारा. मला माननीय मुख्यमंत्रीजींना हे विचारायचं आहे
की 64 कामगारांच्या विरोधात तर खटला नोंदवला आणि जे अधिकारी जबाबदार होते त्यांची केवळ ट्रान्सफर केली गेली. त्यांचा तर ज्युडिशियल एन्क्वायरीच्या नावाखाली माननीय मुख्यमंत्रीची बचाव करत आहेत. आणि जे कामगार ज्यांच्या बरोबर निर्दयपणे इतका व्यवहार केला गेलाय, मारहाण केली गेली आहे, त्यांच्या विरोधात तत्काळ खटले नोंदवले गेलेत. एकतर त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सुद्धा ते खटले नोंदवायला हवे होते किंवा मग या कामगारांच्या विरोधात देखील खटले नोंदवायला नको होते. दोघांना सुद्धा जे काही याचं उत्तर हवं. असं आहे की ज्या कामगारांच्या विरोधात खटले नोंदवले गेले आहेत ते माझे ज्युडिशियल इन्क्वायरी अनाऊन्स करण्याच्या आधी केले गेले आहेत. ते आधी झाले आहेत, परंतु जेव्हा मी ज्युडिशियल इन्क्वायरी अनाऊन्स केली तर आता तर ज्युडिशियल इन्क्वायरी निर्णय घेईल. ते निर्णय घेतील त्यांच्या विरुद्ध जे हुडाजी काही ज्या प्रकारे कामगारांच्या विरोधात ज्युडिशियल इन्क्वायरी सुरू होण्यापूर्वी केसेस होऊ शकत होते, त्याच प्रकारे अधिकाऱ्यांच्या विरोधात सुद्धा केसेस होऊ शकत होते. मी ज्यावेळी तिथे गेलो त्याच वेळी मी म्हणालो मी मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी अनाऊन्स केली. त्याच्या आधी तर यांच्या विरोधात खटले नोंदवले गेले होते आणि त्यांच्याबद्दल मी आधीच म्हणालो आहे या सरकारचं सरळ सरळ असं आहे की त्यांचा जामीन सुद्धा केला आहे आणि त्यांच्याशी बोलणं सुद्धा झालंय. आता आमचा काही विचार नाही. आता जेव्हा निर्णय झाला एका गोष्टीचा, त्यांनी स्वतः बसून निर्णय घेतला आहे की मी माझ्या सांगण्यावरून नाही केला. दोघांनी समोरासमोर बसून निर्णय घेतलाय. मी गुडगावचा रहिवासी आहे आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट गुडगाव इथे प्रॅक्टिस करतो. मला तर असंच वाटतं की ज्यांची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट होती दोन्ही अधिकाऱ्यांची, त्यांच्या विरोधात गुन्हेगारी खटले नोंदवायलाच हवे होते. त्यांना कमीत कमी निलंबित तरी करायला हवं होतं. आणि मी हे सुद्धा म्हणतो की माननीय मुख्यमंत्रीच्या दोन्ही कलंकित अधिकाऱ्यांना वाचवत आहेत आणि गरीब कामगारांवर अन्याय करत आहेत. असं आहे हे जेव्हा ज्युडिशियल इन्क्वायरी केली, दोन्ही ज्या अधिकाऱ्यांबद्दल तुम्ही बोलता आहात, मी त्याच वेळी म्हणालो होतो की जोपर्यंत ज्युडिशियल इन्क्वायरीचा रिपोर्ट येणार नाही हे गुडगाव जिल्ह्यामध्ये राहणार नाहीत आणि मी त्यांची बदली केली आहे. आणि हे जोपर्यंत आता कुणावर तरी हत्येचा आरोप आहे तर ते कोर्ट निर्णय घेईल. जेव्हा ज्युडिशियल इन्क्वायरी आहे, ज्याला दोषी ठरवेल, जर कोणी अधिकारी असेल, आणखी कोणी असेल किंवा मी असेल, त्याला आम्ही शिक्षा देऊ. नाही, जनतेचं तर म्हणणं असं आहे की जे अधिकारी सरळ इन्व्हॉल्व त्यांना आहेत तिथून काढून टाकलं. ज्यांना फक्त हटवणं पुरेसं नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा आता किती ज्युडिशियल इन्क्वायरी होते. जेव्हा कुठल्याही गोष्टींची ज्युडिशियल इन्क्वायरी बसवली जाते त्याच्या निर्णयाची वाट पाहण्याचा सुद्धा पेशन्स असतो. त्याच्या आधी आता मी कोणाला तरी शिक्षा देईन किंवा काहीतरी करीन ते त्याच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप म्हणू शकतात. ज्युडिशियल इन्क्वायरी काही लहान गोष्ट नाहीये. हायकोर्टाचे जज ज्युडिशियल इन्क्वायरी करत आहेत. सगळ्यांना संधी मिळेल. वकील साहेब आहेत, यांना सुद्धा संधी हुडाजी, मिळेल. मागील आणि 50 आणि वर्षांपासून आता आम्ही तुम्ही ज्युडिशियल इन्क्वायरीज तुम्ही बघत माझ्या आहोत. कोण प्रश्नाचं फसलंय सरळ उत्तर आतापर्यंत सांगा मला. देत नाही आहात. वकील साहेबांनी प्रश्न उचललाय, त्यांना सुद्धा संधी मिळेल. ॲफिडेव्हिट देऊन त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात यांनी बोलावं, वक्तव्य द्यावं. तिथे ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये जज सुद्धा आहे. हुडाजी, मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? हुडाजी, जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही बोलता ना तेव्हा असं वाटतं की जसं काही तुम्ही कुणाला तरी प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात. नाही, कुणाला प्रोटेक्ट करण्याचा नाही. या गोष्टीचा तुम्ही योग्य अर्थ काढा. मी योग्य अपराधाला शिक्षा देण्याचा प्रयत्न करत आहे, प्रोटेक्ट नाही हुडाजी, करत आहे. तुम्ही बघताय की जनतेचे बरेचसे प्रश्न आहेत, बरेचसे आरोप आहेत, परंतु आज वेळ फक्त इतकाच आहे. आपण थांबूया एका ब्रेकसाठी आणि ब्रेक नंतर ऐकूयात जनतेच्या जजचा निर्णय. आपकी अदालतमध्ये आज आम्ही हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण मागितलं. पोलिसांच्या त्या भीषण कृत्याबद्दल जे 25 जुलैला गुडगावच्या वर्कर्स बरोबर झालं होतं, ते फोटोज जे टीव्हीवर सगळ्या जगाने बघितले. आम्ही आरोप लावले, आपण हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण ऐकलं. आता वेळ आहे आजच्या कारवाईवर. आजचे जज अनुपम गोस्वामी यांच्या निर्णयाची. तुम्ही हरियाणाचे मोठे महारथी राजकारणी आहात. 91 मध्ये, 96 मध्ये, 98 मध्ये तुम्ही मोठे विजय प्राप्त केले आहेत राजकारणामध्ये. ते मीडियाने आणि जनतेने ओळखले आहेत. दुसरं म्हणजे मीडिया आणि जनताच तुम्हाला हरियाणामध्ये कुटुंबवादाच्या परंपरेपासून वेगळे बघतात. त्यामुळे अदालतला तुम्हाला 2 सूचना द्यायच्या आहेत. एक म्हणजे प्रत्येक राजकारणाऱ्याला काही लोकशाहीमध्ये 2 प्रकारच्या अदालतमध्ये कायम राहावं लागतं. एक म्हणजे जनमत किंवा निवडणूक आणि एक मीडिया. मीडियाकडे तुम्ही इतकं संशयाने पाहू नका. त्यांच्यावर इतकं आपलं डोकं चालवू नका. उलट त्यांच्या परिमाणांवर खरं उतरण्याचा प्रयत्न करा. दुसरी सूचना आहे की अदालत असं मानते, मीडिया मानते, जनता मानते की तुम्हाला चीफ मिनिस्टर होऊन थोडाच वेळ झालाय. तुम्हाला प्रशासनावर देखील तितकीच पकड बनवावी लागेल जितकी तुमची राजकीय पकड समजली जाते.
आणि अदालत तुमच्याकडून ही अपेक्षा करते की जेव्हा तुम्ही पुन्हा या अदालतमध्ये सामील व्हाल तर तेव्हा प्रशासनावर देखील आपली पकड दाखवू. थँक्यू. या आशेसह आणि विश्वासासह की भूपेंद्र सिंग हुड्डा हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून प्रशासनावर आपली पकड आणखी मजबूत बनवतील, मीडियावर आपला विश्वास वाढवतील. आजचा खटला इथेच संपूयात. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात आपकी अदालतमध्ये एक नवीन खटला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.